ही उपवासाची भाजणी करून ठेवली की पूर्ण नवरात्रभर खमंग खुसखुशीत असे थालीपीठ तयार करू शकता. तर आज आपण नवरात्र स्पेशल आणि उपवास स्पेशल मस्त अशी ही उपवासाची भाजणी करत आहोत आणि त्यापासून हे खमंग थालीपीठ सुद्धा करून दाखवणार आहे. बघितलं ना आपलं किती मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे. अगदी खमंग आणि चवीला इतकं रुचकर लागतं. यामध्ये आपण अजून काही जिन्नस घालणार आहोत ज्यामुळे हे थालीपीठ चवीला पण छान लागेल, पोटभरीचं पण होईल आणि अगदी कमी वेळामध्ये हे थालीपीठ तयार होतं. एकदा भाजणी तयार करून घेतली की थालीपीठ करायला अजिबात वेळ लागणार नाही. तर चला आजची आपली ही खमंग थालीपीठाची भाजणी आणि त्यापासून हे उपवासाचे थालीपीठ कसे करायचे बघूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आपली ही जी नवरात्र स्पेशल उपवासाच्या पदार्थांची जी सिरीज सुरू आहे त्यामधला तिसरा पदार्थ आज आपण करत आहोत. तर मस्त अशी खमंग अशी भाजणी तयार करणार आहोत ज्यापासून आपण मस्त थालीपीठ तयार करू शकतो आणि या 9 दिवसांमध्ये ऍटलीस्ट 2 ते 3 वेळा तर थालीपीठ हे करूच शकतो. कारण नेहमीच आपण साबुदाण्याची खिचडी किंवा वडे किंवा तळलेलं काही खाऊ शकत नाही आणि अशा वेळेस जर काहीतरी पौष्टिक आपल्याला मिळालं ज्याने पोट पण भरेल आणि जास्त वेळ पण लागणार नाही करायला. कारण आपल्याकडे आता नवरात्र आहे, मग त्याची नवरात्रींची पूजा असते, आरती असते, हे सगळं करण्यासाठी वेळ थोडासा कमी असतो आणि या कमी वेळामध्ये जर ही भाजणी तुम्ही आधीच करून ठेवली, जसं आता मी तुम्हाला आज व्हिडिओ अपलोड केला तर तुम्ही आज उद्यामध्ये जर तुम्ही ही भाजणी तयार करून घेतली तर पूर्ण नवरात्र तुमच्याकडे वेळ असतो आणि तुम्ही ही भाजणी एन्जॉय करू शकता. तर चला आजची आपली ही खमंग उपवासाची भाजणी आणि त्यापासून थालीपीठ कसं करायचे हे बघूया. त्यासाठी इथे आपण 1 कप भगर घेतलेला आहे. भगर म्हणजे वरईचे तांदूळ. बऱ्याच ठिकाणी भगर म्हटलं जात नाही किंवा भगरला वेगवेगळी नावं आहे. तर हे जे भगर आहे हे मी इथे घेतलेलं आहे 1 कप. त्यानंतर 1 कप मी इथे राजगिरा घेऊ. तर राजगिरा आपण सहज बाजारात किराणा दुकानामध्ये आरामात मिळतो. तर तो मी इथे घेतलेला आहे, अर्धा किलो आणला आहे आणि इथे आपण 1 कप घेणार आहोत किंवा या दोघांचं पण वजनी प्रमाण बघितलं तर हे दोन्ही पाव किलो आहे. त्यानंतर इथे अर्धा कप इथे साबुदाणा घ्यायचा आहे. तर आपला जो नेहमीचा साबुदाणा असतो तो घ्यायचा आणि आता हे सगळं साहित्य एकत्र करायचं. त्यानंतर यामध्ये 1.5 चमचा मी जिरे घालत आहे आणि आता याला आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर 5 ते 7 मिनिटं अगदी कमी गॅसवर असं हलवत याला छान भाजून घ्यायचं. तर हे बघा इथे 5-7 मिनिटं झाले आणि हाताला चांगला चटका बसतपर्यंत छान भाजून घ्यायचं. आता आपण याला थंड होऊ देऊ. तर चांगले 1 तास झालेला आहे. हे पूर्ण मी थंड करून घेतलं आणि याच कढईमध्ये ठेवलेलं आहे. मला काही घाई नव्हती त्याच्यामुळे असं ठेवलेलं आहे. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही एखाद्या परातीवरती किंवा मोठ्या ताटामध्ये याला पसरवून घ्या म्हणजे लवकर थंड होईल आणि याला गिरणीमधून दळून आणायचं आहे. तर इथे तुम्ही गिरणीमधून दळून पण आणू शकता किंवा घरी मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. चॉईस तुमची आहे. तर माझ्याकडे आता हे छोटंसंच क्वांटिटी होती ना, तर म्हणून मी हे घरीच केलेलं आहे. जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही ह्याला गिरणीवरून दळून आणा आणि मी असं सजेस्ट करेन की गिरणीवरूनच दळून आणा म्हणजे हे जे आपले सगळे जिन्नस आहे ते खूप छान बारीक होतात. तर हे बघा असं मी बारीक करून घेतलं. परत मी अजून याला थोडंसं फिरवणार आहे आणि चांगलं याला अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला चाळून पण घेऊ शकता. पण मला असं वाटलं की चाळायची गरज नाहीये. याला थोडा वेळ भिजवून ठेवलं की यामधले ते सगळे जिन्नस आहे ते पाणी सोक करून व्यवस्थित होतात. त्याच्यामुळे चाळायची गरज नाही. पण तुम्हाला चाळायचं असेल, बारीक पावडर तयार करायची असेल, खूप बारीक व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही याला चाळू सुद्धा शकता. आता आपण हे बाजूला ठेवू आणि ह्याचे थालीपीठ तयार करायला घेऊ. तर आपली भाजणी तर तयार झालेली आहे. त्यापैकी मी इथे 1 कप, 1 नाही पाऊण कप इतकी ही भाजणी घेतली. आता मला 2 ते 3 इतकेच थालीपीठ करायचे आहे म्हणून. आता यामध्ये आपल्याला एक वाटण घालायचं आहे ज्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे. जिरे आपण ऑलरेडी घातलेले आहे त्याच्यामुळे आपण जिरे म्हणजे घालणार नाही आहोत. आणि हो जर तुम्ही आलं वगैरे उपवासाला खात असाल तर तुम्ही यामध्ये आलं सुद्धा घालू शकता. तर आता ही जी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती यामध्ये घातली. सोबतच मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते पण यामध्ये घातलं. चवीपुरतं मीठ घालू. त्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर मी इथे
पाव कप इतकं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडी मी साखर पण घातली. टेस्ट छान येते, चव छान येते म्हणून अर्धा चमचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे किंवा किसलेला रताळं घालायचं आहे. आज माझ्याकडे रताळं होतं, तर मी म्हटलं चला रताळंच घालूया, थोडंसं अजून पौष्टिक होईल. जर तुमच्याकडे रताळा नसेल तर तुम्ही एक कच्चा छोटा बटाटा घ्यायचा आणि तो किसून घ्यायचा. तर इथे हे रताळं आहे आणि मोठं रताळं आहे, तर मी अर्धं करून घेतलं आणि आता याला किसून घेते. आता हे यामध्ये घालून घेऊ आणि याला सगळं म्हणजे हे सगळं छान मिक्स करू आणि 10 ते 15 मिनिटं याला बाजूला ठेवू. म्हणजे यामधले जे काही जिन्नस आपण घातलेले आहे किंवा आपण भगर वगैरे बारीक केली आहे, त्यानंतर साबुदाणा आहे यामध्ये, तर हे सगळं पाणी शोषून घेतं आणि हे थोडंसं अजून घट्ट होतं. म्हणजे आपल्याला थालीपीठ करायला अगदी इझी जाईल. आणि हो, जर पाणी तुम्हाला वाढवायचं असेल कमी जास्त जसं तुम्हाला थापता येईल, म्हणजे थालीपीठ तुम्ही कसे करता त्यावरती डिपेंड आहे. मी आपलं तव्यावरती डायरेक्ट थापते, त्याच्यामुळे थोडंसं पातळ राहिलं ना तरी काहीच हरकत नाही. जर तुम्ही रुमालावरती पसरवून टाकत असाल तर हे थोडंसं घट्ट ठेवा, म्हणजे मग तुम्हाला ते व्यवस्थित करता येईल. तर हे बघा, माझं हे इतकं पातळ झालेलं आहे आणि एक 10-15 मिनिटं मी याला बाजूला ठेवलं. इथे 15 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण थालीपीठ करायला घेऊ. तर त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे. त्यानंतर यावरती असं तेलाने ब्रश करून घेऊ, थोडंसं तेल लावून घेऊ आणि हे थालीपीठ तुम्ही पसरवून घेऊ शकता. तर हे बघा, या पद्धतीने मी हे पसरवून घेते. तुम्हाला कितपत जाड, कितपत पातळ आवडतं त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. तर हे बघा, आपलं हे थालीपीठ मी छान पसरवून घेतलेलं आहे. हे जे पहिलं थालीपीठ आहे ना, मी थोडंसं जाड ठेवलं. म्हटलं कदाचित या पॅनमधून निघणार नाही वगैरे म्हणून. पण एकदम इझिली निघालं, तुम्ही बघू शकता. आणि दोन्हीकडून आपल्याला हे मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि दुसरा जो मी थालीपीठ तयार केला ना, तो थोडासा पातळ केला, तर तो अजून मस्त छान क्रिस्पी पण झाला आणि अजूनच चवीला मस्त लागतं. म्हणजे मला थालीपीठ पर्सनली थोडेसे क्रिस्पी आवडतात, असे सॉफ्ट सॉगी नाही आवडत. म्हणून मी दुसरा थोडासा पातळ करायचा प्रयत्न केला आणि दुसरा छान पातळही झाला आणि इझिली तो निघाला सुद्धा. तर हे बघा, आपलं हे थालीपीठ मस्त खरपूस भाजून झालेलं आहे. दोन्हीकडून किती सुंदर रंग आलेला आहे. त्याच्या ज्या साइड्स आहे ना, त्या थोड्याशा म्हणजे व्हायला पाहिजे अजून. तर मी थोडंसं साइडनी त्याला परत एकदा असं गॅसवरती ठेवून देते, म्हणजे अजून थोडंसं परतवून ते किंवा भाजून घेते. आणि हे बघा, आपले हे थालीपीठ तयार आहे. तर याच पद्धतीने मी दुसरं थालीपीठ पण तयार करून घेतलं. सोबत या थालीपीठाची चव वाढवण्यासाठी दही ठेवलेलं आहे. दह्यामध्ये मी थोडंसं मिरची आणि कोथिंबीर जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ना, तेच थोडंसं त्यामध्ये थोडं पाणी घालून ते घातलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातला. अगदी थोडा किंवा नाही घातला तरी चालतं. मीठ आणि थोडीशी साखर घालून त्याला छान फेटून घेतलं आणि या थालीपीठासोबत हे सर्व्ह केलेलं आहे. इतकं अप्रतिम लागत होतं, तुम्हाला सांगते. मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे. इथे रताळ्याची चव पण खूप छान लागत होती. जर तुमच्याकडे रताळा नसेल तर तुम्ही बटाटा घालू शकता. पण जर रताळा जर आणलेला असेल ना, तर रताळा नक्की घाला. खूप छान लागतं. तर हे बघा, किती मस्त आपलं हे थालीपीठ छान क्रिस्पी आणि मस्त तुटत पण आहे. अगदी परफेक्ट आहे आणि खूप छान झालेलं होतं. सोबत मी इथे एक केळी ठेवलेली आहे. फ्रूट पण जावं या उपवासाच्या दिवसांमध्ये म्हणून. दिसतंय ना मस्त आपलं हे थालीपीठ? एकदा नक्की ट्राय करा. तर बघितलं किती मस्त आपले हे थालीपीठ झाले आहे. अगदी पौष्टिक आहे. भाजणीमधले किंवा आपल्याकडे जी उपवासाची भाजणी आपण तयार केली आहे, तर यातले जे पदार्थ आहे, यातले जे जिन्नस आहे, ते तर उपवासाला लागणारेच आहे. पण यामध्ये तुम्ही असे इन्ग्रीडियंट घालू शकता जे उपवासाला पण चालतात आणि शिवाय पौष्टिक पण आहे. तर अशी ही मस्त उपवासाची भाजणी आणि त्यापासून जे आपण थालीपीठ तयार केले, ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि तुम्ही करणार आहात का किंवा याआधी पण काही केले का? तर मला हे पण कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, आपण दर सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता येतो आणि दर शनिवारी आपण मस्त लाईव्हमध्ये भेटतो, ज्यामध्ये मस्त काही छान छान रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते आणि ते पण लाईव्ह. कारण कधी काही चुकायचा जर प्रश्न पडला तर तो लगेच तुमच्या समोर ते दिसतं. तर शनिवारी आपण लाईव्ह असतो आठवड्यातून एकदा आणि टायमिंग जो आहे
तो शक्यतो मी 4 किंवा 5चा ठेवते, जसं मला ॲडजस्ट झालं तसं. कारण शनिवारी मला दुसरी कामं पण असतात. म्हणजे सांगते मी तुम्हाला, म्हणजे त्याचा अर्थ की माझ्या मुलाला क्लासला वगैरे सोडायचं असतं. तो टाईम जर मला ॲडजस्ट झाला, तर मग मी त्या टायमिंगनुसार व्हिडिओ ठेवते किंवा लाईव्ह ठेवते. तर म्हणूनच जे बेल आयकॉन आहे ना, ते प्रेस करून ठेवा. जे सबस्क्राईबच्या बाजूला सबस्क्राईब बटनच्या बाजूला आहे. ते जर प्रेस करून ठेवलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं की मी पोस्ट टाकलेली आहे आणि किती वाजता आज आपला लाईव्ह आहे हे सगळं तुम्हाला कळतं. त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे, ते पण प्रेस करा. तर चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय.